सो लेट्स सी सेकंड पार्ट MCQ ऑन डेव्हलपमेंट प्लॅन. त्या केसमध्ये क्वेश्चन नंबर 21. What is the significance of including a proposal for the allocation of land for a public purposes in the development plan? Simple आहे. What is the significance of including proposal for allocation of land for a public purposes साठी? It ensures private landowners have a control over the public infrastructure project. It facilitates the orderly development of communities and ensure provisions for essential services. It limits the public access to the government building and institution. It prioritizes commercial development over a public amenities. सिंपल क्वेश्चन आहे किंवा थोडासा तुम्हाला लावावं लागेल. बघा काय सिग्निफिकन्स आहे ज्यामध्ये पब्लिक लँड पर्पजेस डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये पुट केले जातात. तर पहिलं तर बिलकुल नाही. प्रायव्हेट लँड ओनर्स हॅव अ कंट्रोल ओव्हर द. प्रायव्हेट लँड ओनर कसे काय कंट्रोल करणार, त्यामुळे ऑप्शन ए नाही. ओके, सी मध्ये काय म्हटलंय बघा, इट लिमिट्स द पब्लिक ऍक्सेस टू द गव्हर्नमेंट बिल्डिंग. गव्हर्नमेंट बिल्डिंग मध्ये लिमिटेड कसा काय पब्लिक ऍक्सेस असणार आहे, बिलकुल नाही. इट प्रायोरिटाइजेस कमर्शियल डेव्हलपमेंट ओव्हर पब्लिक अम्युनिटीज. कमर्शियल डेव्हलपमेंट कसं काय पब्लिक याच्यावर येणार, त्याच्यामुळे हे पण नाही. सो बी ऑप्शन करायचं आहे. इट फॅसिलिटेट द ऑर्डरली डेव्हलपमेंट ऑफ कम्युनिटीज अँड एन्श्युअर द प्रोव्हिजन्स ऑफ एसेन्शियल सर्व्हिसेस. त्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट आहे क्वेश्चन 21 साठी. क्लियर. नाव 22 काय सांगतो, which of the following is not included in the matters that development plan should provide for as per the act? Allocation of land for a garden and green belts बिलकुल प्रोव्हाइड करतो आपण. Designation of land for a natural reserve and sanctuaries. Allocation of fund for a private housing and development. सिंपल आहे यार, काहीच नाही याच्यात. इस्टॅब्लिशमेंट ऑफ डेअरीज आहेत आपल्याकडे, आहे डेअरी सँच्युरीज वगैरे आहे, त्यामुळे रिझर्वेशन रिझर्व द नॅचरल रिझर्व आहे. ओके, सी नाही आहे, त्यामुळे इथे सी करेक्ट येतो. आणि याच्यासाठी येतो कारण की ते नॉट म्हणून विचारला आहे. म्हणून हा जो काही अलोकेशन ऑफ फंड फॉर अ प्रायव्हेट हाऊसिंग डेव्हलपमेंट जो काही पार्ट आहे हा त्यामध्ये येणार नाही किंवा तशा पद्धतीचं डेव्हलपमेंट त्यामध्ये इन्क्लूड नसतं. क्लिअर. सो 22 ला सी हा करेक्ट येणार. नेक्स्ट 23. What type of infrastructure is covered under the category of transport and communication in the development plan? खालीलपैकी कोणतं इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे की ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन सोबत आहे. म्हणजे हा क्वेश्चन तर नसायलाच पाहिजे. एवढा सिंपल क्वेश्चन आणि फालतू क्वेश्चन पेपरला येणं अपेक्षितच नाही. बरोबर आहे. ऑब्वियसली रोड, रेल्वे अँड एअरपोर्ट. रोड, रेल्वे अँड एअरपोर्ट. क्लियर. चलो 24 काय सांगतो, व्हॉट असेन्शियल सर्व्हिसेस आर ॲड्रेस्ड अंडर द कॅटेगरी ऑफ वॉटर सप्लाय, ड्रेनेज, सीवेज, डिस्पोजल, अदर पब्लिक युटिलिटीज, अम्युनिटीज अँड सर्व्हिसेस इन द डेव्हलपमेंट प्लॅन. कोणते कोणते असेन्शियल सर्व्हिसेस आहे ज्या की या कॅटेगरीमध्ये येतात. ओके, आणि हा क्वेश्चन आय थिंक सो सिमिलर क्वेश्चन 2018च्या पेपरमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे, जेव्हा URDPFI एक्झिस्टन्स मध्ये आपण युटिलाइज करायचो त्या केसमध्ये. सो लक्षात ठेवायचंय की या सगळ्या केसेसमध्ये इंटरनेट केबल नाही येणार, पेट केअर सर्व्हिस पण नाही येणार, मूवी थिएटर पण नाही आहेत, इलेक्ट्रिसिटी आणि गॅस हे ॲड केलं होतं. आणि याचा जे काही प्रोव्हिजन्स आहे ते URDPFI मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तशा पद्धतीचं इलेक्ट्रिसिटी आणि गॅस हे असेन्शियल सर्व्हिसेस येतात या पर्टिक्युलर कॅटेगरीजमध्ये. क्लिअर. ओके, चलो 25 काय सांगतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ रिझर्विंग लँड फॉर कम्युनिटी फॅसिलिटी अँड सर्व्हिसेस इन द डेव्हलपमेंट प्लॅन. What is the purpose of reserving land for community facility and services in the development plan?
टू फॅसिलिटेट द कन्स्ट्रक्शन ऑफ प्रायव्हेट रेसिडेंट. नाही, URDPFI स्टडी करायची गरज नाहीये. नाही, जेवढे काही URDPFI चे नॉर्म्स असतील आपल्या सिलेबसच्या रिलेटेड ते यामध्ये कव्हर केले जातील, टेन्शन घेऊ नका. To facilitate the construction of private residence, to provide the space for a commercial development, to ensure the provision of essential services for residents, to establish exclusive recreational areas for wealthy residents. काय असू शकतो? गुड. ओके, ऑप्शन सी करेक्ट आहे. टू एन्श्योर द प्रोव्हिजन फॉर असेन्शियल सर्व्हिसेस फॉर अ रेसिडेंट म्हणजेच काय? रिझर्व लँड फॉर कम्युनिटी फॅसिलिटी अँड सर्व्हिसेससाठी काय? असेन्शियल सर्व्हिसेस फॉर द रेसिडेंट. ऑप्शन सी हा करेक्ट येणार तुमच्या 25 साठी. ओके, नेक्स्ट 26. Which aspect of land use planning address the preservation, conservation and development of areas of a natural scenery and landscape? Which aspect of land use planning address preservation, conservation and development areas, natural scenery and landscape मध्ये कोणतं येणार? Allocation of land for industrial purposes, designation of site for a service industry, preservation of historical structure, last preservation of natural scenery and landscape. Exactly, good. ऑप्शन डी करेक्ट येणार कारण नॅचरल सिनरी आणि लँडस्केपच्या केसमध्ये प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल सिनरी अँड लँडस्केप येईल. क्लिअर? सो 26 ला डी करेक्ट. 27. Which authority can propose the designation of land for acquisition, for public purposes or for a development as specified in a development plan? कोणती ऑथॉरिटी आहे? ओके, जी की पब्लिक पर्पजेससाठी डेजिग्नेशन ऑफ लँड फॉर ॲक्विजिशन, पब्लिक पर्पजेससाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत ॲक्विजिशन करू शकते. प्रायव्हेट लँड ओनर बिलकुल नाही, लोकल कम्युनिटी ऑर्गनायझेशन नाही, रिअल इस्टेटवाले पण नाही. कोण करू शकते? सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांच्या रिस्पेक्टमध्ये, स्टेट गव्हर्नमेंट, प्लॅनिंग ऑथॉरिटी और पब्लिक युटिलिटी अंडरटेकिंगच्या केसमध्ये तशा पद्धतीचं लँड ॲक्विजिशन केलं जाऊ शकतं पब्लिक पर्पजेससाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी. क्लिअर? सो ऑप्शन बी इज करेक्ट. सो 27 ला बी करेक्ट. नाव 28. सेक्शन 22A of MRTP Act 1966 deals with the following. 22A कोणासाठी आहे? ऑब्वियसली एक्झॅक्टली मॉडिफिकेशन ऑफ सबस्टेन्शियल नेचर, ज्यामध्ये मॉडिफिकेशन ऑफ सबस्टेन्शियल नेचरच्या कंडिशनसाठी सेक्शन नंबर 22A आहे. क्लिअर? गुड. नेक्स्ट, सेक्शन नंबर 32 ऑफ MRTP Act deals with the following. कंटेंट ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन, मॉडिफिकेशन ऑफ सबस्टेन्शियल. आता याच्यासाठी तर ठरला आहे, हा 22 आहे, हा 22A आहे. ओके, त्यानंतर इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन आणि प्रोव्हिजन्स ऑफ रिजनल प्लॅन टू बी कन्सिडर्ड बघायचं आहे. ऑब्वियसली 32 कोणाच्या संदर्भात आहे? इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन, जो की आपला ABC मधले जे कंटेंट आहे सेक्शन नंबर 22 मधले, हे इंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये पब्लिक पर्पजेससाठी शो केले जातात. हा अशा पद्धतीचा प्लॅन असतो, हा तात्पुरता प्लॅन असतो, जो की इंटरिमलाच आपण हंगामी बोलतो. सो हा तात्पुरता प्लॅन असतो जो की पब्लिक पर्पजेससाठी जे रिझर्वेशन्स आहे किंवा त्या गोष्टी ज्या की 22A मध्ये प्रोव्हाइड केल्या आहे त्या दाखवतो. त्यामुळे 29 ला सी करेक्ट. बरोबर? 29 ला सी करेक्ट. नाउ 30. सेक्शन 49 ऑफ MRTP Act 1966 deals with the following. Restriction of development of land, grant or refusal of permission, obligation to acquire the land or refusal of permission, or on a grant of permission in certain cases, provision of regional plan to be considered.
एक्झॅक्टली बरोबर आहे. काय येतं ऑब्लिगेशन. सी बरोबर आहे. सी बरोबर आहे. यालाच दुसरं नाव काय आहे रे सांगा बरं. याच सी ला दुसरं नाव काय आहे एनीबडी. या सी लाच म्हणजे ऑब्लिगेशन टू ॲक्वायर द लँड ऑन रिफ्युजल ऑफ परमिशन और ऑन अ ग्रँट ऑफ परमिशन इन सर्टन केसेस, यालाच दुसरं नाव काय आहे एनीबडी. परचेस नोटीस टू द स्टेट गव्हर्नमेंट. येस ऑर नो. अशा केसमध्ये तो लँड ओनर तो डेव्हलपर परचेस नोटीस काढू शकतो. सो आपण परचेस नोटीसच्या नावाने सुद्धा याला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. सो 30 ला सी करेक्ट. गुड. नेक्स्ट 31. आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ preparation of development plan in section 23, every planning authority shall appoint. सिंपल आहे, काहीच नाही यामध्ये. क्वेश्चन नंबर 31. कोणाला अपॉइंट करतात. टीपीओला अपॉइंट करतात. बरोबर आहे. ज्याला 6+1 वर्ष ते करायचंय. 6 महिने प्लस 1 वर्ष. क्लिअर. अपॉइंट केलेलं तेव्हापासून. 31 ला बी करेक्ट. 32. As per the section 21, after the commencement of this act, every planning authority shall have to carry out a survey, prepare an सांगा. prepare an ELU, regional plan, PLU, all of the above. काय प्रिपेअर करावं लागतं त्याला. ELU प्रिपेअर करावं लागतं. गुड. ऑप्शन ए करेक्ट. गुड. नाउ ऑप्शन ए ऑल ऑफ दी अबो कसं असणार. त्यात रिजनल प्लॅन आला ना. बरोबर. चलो नेक्स्ट 33 काय सांगतो. प्लॅनिंग ऑथॉरिटी शाल टेक इन टू कन्सिडरेशन while preparing DP. Planning authority shall take into consideration while preparing a DP. Provisions of RP, consultation of director of town planning, both A and B, none of these. भरपूर लोक इथं सी पण करणार. भरपूर लोक इथं सी करणार. कन्सल्टेशन ऑफ DTP हे स्टेट गव्हर्नमेंटचं काम आहे. PAचं नाही आहे. प्लॅनिंग ऑथॉरिटीचं नाही आहे. क्लिअर. प्लॅनिंग ऑथॉरिटीचं नाही आहे. तुम्ही आधीच चूक करायची आधी मी तुम्हाला सांगतोय. कन्सल्टेशन ऑफ डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग हे काम स्टेट गव्हर्नमेंटचं आहे. ज्या वेळेला आपण डेव्हलपमेंट प्लॅन प्रोव्हाइड करतो त्यावेळेला जे काही प्रोव्हिजन्स टाकलेले असतील रिजनल प्लॅनमध्ये ते डीपीच्या अंतर्गत येणं गरजेचं आहे किंवा त्यांचं दोघांचं सारखं येणं गरजेचं आहे. बरोबर आहे. जर काही चेंजेस आले तर मग ते मॉडिफिकेशन करावे लागतील रिजनल प्लॅन मध्ये. म्हणून 33 ला ए करेक्ट. क्लिअर. 34 काय सांगतो. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सबस्टेन्शियल नेचर ऑफ मॉडिफिकेशन. खालीलपैकी कोणतं सबस्टेन्शियल नेचर आहे ए बी सी मधलं. हे झालं आहे क्वेश्चन तुम्हाला. 35 to 35चं 17 एकर केलं. रिझर्वेशन फॉर रिक्रिएशनल होतं. 35चं 17 केलं म्हणजे 17 दोन्ही 34 म्हणजे 50% पेक्षा कमी केलं. इनिशियल अम्युनिटीज प्रोव्हाइडेड इन अ सेक्टर 10 एकर होतं. 10 एकर आहे त्याचं 8 एकर केलं म्हणजे 10% पेक्षा जास्त अम्युनिटीज कमी केल्या. बरोबर आहे. रिड्यूस केल्या. इन्सर्शन ऑफ रोड रिझल्टिंग in inclusion of any land which is affected previously. बिलकुल नाही. affected previously येऊ शकत नाही. त्यामुळे सी नसणार. ए आणि बी बरोबर आहे. ए आणि बी च्या केसमध्ये ए आणि बी इथे बघायला भेटतो सी पॉइंट मध्ये. ओके. हा इथे जर का नॉट अफेक्टेड प्रिव्हियसली असा शब्द असता नॉट तर मग ए बी सी तिन्ही करेक्ट असतं. नॉट अफेक्टेड असतात तर नाहीये. ओके. हाच क्वेश्चन आपण पहिल्या पार्ट मध्ये बघितला होता. क्लिअर. चलो आगे बढ़ते. 35 अपॉइंटमेंट ऑफ टाउन प्लॅनिंग ऑफिसर बाय. बघा इथे अपॉइंटमेंट आहे. अपॉइंटमेंट भरपूरदा आपण घाईघाईत चुकी करून घेतो. अपॉइंटमेंट ऑफ टाउन प्लॅनिंग ऑफिसर
कोण अपॉइंट करतं टाउन प्लॅनिंग ऑफिसरला? बघा काही जणांच्या चुका होतच आहे अजूनही. बघा अपॉइंट कोण करेल? प्लॅनिंग ऑथॉरिटी विल अपॉइंट द टाउन प्लॅनिंग ऑफिसर विथ द अप्रुव्हल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट कडनं तशा पद्धतीचं अप्रुव्हल लागतं. ओके, त्यामुळे अप्रुव्हल घेणं हे स्टेट देणं, अप्रुव्हल देणं हे स्टेट गव्हर्नमेंटचं काम आहे. अपॉइंट करणं कोणाचं काम आहे? प्लॅनिंग ऑथॉरिटीचं. त्यामुळे 35 ला बी करेक्ट. क्लियर? नाउ 36. What is the work of the town planning officer by the planning authority with the prior sanction of state government? काय काम आहे टाउन प्लॅनिंग ऑफिसरचं? बघा इथे पण त्यांनी म्हटलं अपॉइंटेड बाय द प्लॅनिंग ऑथॉरिटी विथ द प्रायर सँक्शन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. ओके, काय काम आहे? ऑब्व्हियसली टाउन प्लॅनिंग ऑफिसरला अपॉइंट केल्यावर त्याने विदिन 6 मंथ मध्ये तशा पद्धतीने सर्वे करायचा आहे, ELU प्रिपेअर करायचा आहे आणि प्रपोजल ऑफ डीपी तयार करून प्लॅनिंग ऑथॉरिटीला पाठवायचं आहे. कोणाला? प्लॅनिंग ऑथॉरिटीला. सो प्रपोजल ऑफ डीपी ए पण बरोबर, बी पण बरोबर, म्हणून सी बरोबर. क्लियर? सो 36 ला सी करेक्ट. 36 ला सी करेक्ट. अभिजित 36 ला सी करेक्ट. नेक्स्ट 37. Section 24 of MRTP Act 1966 deals with. सेक्शन नंबर 24 काय आहे? 25 मध्ये पॉवर आहे आणि ड्युटीज आहे TPOच्या. 24 कशासाठी आहे मग? 24 कशासाठी आहे? गुड. अपॉइंटमेंट ऑफ TPO. TPO ला अपॉइंट केलं जातं या 24 च्या अंतर्गत. नेक्स्ट 38. PA having a population of 15 lakh, how much period should be extended to prepare a draft development plan not exceeding? जे की सेक्शन नंबर 26 मधला क्वेश्चन आहे, बरोबर आहे? प्रिपरेशन ऑफ ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन. 10 लाखापर्यंत म्हणजे सॉरी 15 लाख पॉप्युलेशन आहे, त्यासाठी किती पिरियड असू शकतो? लक्षात ठेवायचे. 24 मंथ कुणासाठी आहे? +1 CR साठी आहे. 12 मंथ कुणासाठी आहे? 10 लाख टू 1 CR आहे. आणि 6 मंथ कोणासाठी आहे? अदर केस मध्ये, म्हणजेच 10 लाख पेक्षा कमी आहे. क्लियर? सो अशा पद्धतीने मिळेल, म्हणून बी हा करेक्ट येणार. बी हा करेक्ट येणार. इथे पॉप्युलेशनवर व्यवस्थित फोकस करायचं. चुकूनही काहीतरी गडबड झाली ना तर बोंबललं सगळं. मग एक क्वेश्चन चुकणं म्हणजे किती मार्क्स जातात? एक जर का क्वेश्चन चुकत असेल तर किती मार्क्स जातील? एनीबडी? 2.5 मार्क्स जातात. 2 मार्क्स नाही जात, 2.5 जातात. 2.5 जातील, लक्षात घ्या. 2.5 म्हणजे हा चुकला तर याला जे 2 मार्क्स होते ते जातील आणि याचा निगेटिव्ह मार्क्स 1/4 म्हणजे 0.5 जाईल, म्हणजे 2.5 मार्क्स जातात. एक क्वेश्चन चुकू देणं हे किती रिस्की आहे. क्लियर? किती रिस्की आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचे. 2.5 2.5 मार्क्स तिथे डायरेक्ट गुल होऊन जातील. 39. Within what period must the planning authority or officer submit the draft development plan to the state government for sanction? सांगा. 6 months from the commencement of work, within a 12 month from the date of survey, within a 12 month from the date of publication of notice in the official gazette, within a 24 month from the date of notification. 39 जर बघितला तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल की विदिन व्हॉट पिरियड मस्ट द प्लॅनिंग ऑथॉरिटी और ऑफिसर सबमिट द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन. म्हणजे हा आहे
ड्राफ्ट सेक्शन नंबर 30 जो की न्यू अमेंडमेंट नुसार आहे, म्हणजे 6 मंथ काढून टाकलं, 24 मंथ येत नाही, उरलं 12 महिने. ओके, तर विदिन अ 12 मंथ फ्रॉम द डेट ऑफ सर्वे नसतो, 12 मंथ फ्रॉम द डिक्लेरेशन असतो. क्लिअर? म्हणून ऑप्शन सी करेक्ट येतो. नेक्स्ट 40. What is the maximum extension period allowed for a municipal corporation for a submission of draft DP with a population of 1 crore or more? $24 month. Exactly. किती? 24 month. Good.